Okay. So in the last period, I was talking about the interrupts, serial port, and timer block. Correct. So I will switch over to the timer now. This block, interrupt, serial port, and timers. Okay. Last time I told you that there are two timers, 16-bit timers in 8051. There are two 16-bit timers. That is called timer 0 and timer 1. Both the timers are 16-bit. Okay. I will tell you exactly the meaning of how this timer is timer values are set and how the timer runs. Okay. All these things I will tell you. I will switch over to this screen. This is 16-bit timer. There will be 16 bits. This is suppose timer 0. This is timer 0 or 1. So there will be 16 bits. This is 0 bit, first bit, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth,
9, 10, 11, 12, 13, 14, and 15, starting from 0. So it will be 16 bit. Correct. This bit is called as, okay, now this is divided into two parts actually. This is divided into two parts. This part is called lower timer. Lower timer. And this part is called upper timer. Okay. It is the lower timer is indicated as TL. If it is timer 0, I will call it as TL0. If it is timer 1, or it is called as TL1. Correct. Similarly, upper timer or higher timer, we call it as TH0 or TH1. Call it as TH0 or TH1. Okay. So in this way, the bits are there. This is the D0 bit, this is data bit, D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10, D11, D12, D13, D14, and D15. Correct. Now we make the group of 4 bits like this. Correct. These are the groups of 4 bits, so that we can represent them in hexadecimal form. Okay. So the minimum value will be all the bits are 0, like this. All the bits are 0. In hexadecimal, we call it as 0. This is nothing but 0, 0, 0, 0, H. That is hexadecimal. Correct. 0, 0 ला आपण बायनरी 0, 0 ला आपण हेक्साडेसिमल मध्ये 0 म्हणतो. आणि सर्वात हायेस्ट काय असणार, सगळ्या बिट्स 1 होणार. सगळ्या बिट्स 1 झाले. दिस इज द हायेस्ट टायमर पोझिशन, यू कॅन सी. सर्वात जास्त इथं काय होऊ शकतं, सगळ्या बिट्स 1 होतील. करेक्ट. आता 1, 1, 1, 1 ला आपण काय म्हणतो, हेक्साडेसिमल मध्ये एफ म्हणतो. दिस इज एफ, दिस इज एफ, दिस इज एफ, दिस इज एफ. So this is nothing but F, 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 F. सगळे बिट्स 1, 1 झाले म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये आपण त्याला काय म्हणतो, F, 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 F असं झालं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल हे स्ट्रक्चर झालं टायमरचं. तर आपल्याला काय करावं लागतं, टायमर मध्ये अशा काहीतरी व्हॅल्यू ह्या रेंज मध्ये कुठल्या तरी व्हॅल्यूज आपल्याला त्यामध्ये टाकावं. ठीक आहे. समजा मी 55, 55 असे व्हॅल्यू टाकले, असं गृहीत धरा. या टायमर मध्ये मी 55, 55 हेक्साडेसिमल टाकले. आता 5 म्हणजे 5 ला आपण 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, अशी 5, 5, 5, 5, 5 ही व्हॅल्यू आपण लोड केली समजा. ठीक आहे. आणि मी टायमरला स्टार्ट म्हटलं की टायमर काय करतो, स्टार्ट होतो म्हणजे हे व्हॅल्यूला एक एक न पुढे सरकवतो. 5, 5, 5, 6, 5, 5, 5, 7, 5, 5, 5, 8 असं करत तो कुठपर्यंत जातो, एफ, 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 एफ इथपर्यंत जातो. ठीक आहे. आणि एफ, 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 एफ ला गेला की नंतर परत एफ, एफ ला संपलं असते. त्यानंतर मग परत 0, 0, 0, 0. ठीक आहे. ज्यावेळेस टायमर तुमचा एफ, 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 एफ कडनं 0, 0, 0 कडे जातो, त्याला म्हणतात रोल डाऊन. त्याला काय म्हणायचं, रोल डाऊन.
टायमर रोल डाऊन झाला. ठीक आहे. आणि टायमर रोल डाऊन झाला, FF कडनं 00 कडे आला की तो एक टायमर फ्लॅग सेट करतो, TF टायमर फ्लॅग सेट करतो इज इक्वल टू 1. टायमर फ्लॅग 1 झाला याचा अर्थ टायमर रोल डाऊन झाला. रोल डाऊन झाला याचा अर्थ टायमर FFFF कडून 0000 कडे आलेला. ठीक आहे, याला म्हणायचं रोल डाऊन करणे. आता तुम्ही म्हणता ह्याचा टायमरचा काय संबंध आहे? टायमरचा कसा संबंध आहे ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर आपण टायमर मध्ये कमीत कमी काय भरू शकतो? 0000 भरू शकतो. बरोबर आहे. जास्तीत जास्त आपण काय व्हॅल्यू भरू शकतो टायमर मध्ये? तर FFFF. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू that can be loaded in the timer, and this is the maximum value that can be loaded in the timer. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता समजा मी 0000 भरू, 0000 ही व्हॅल्यू टायमर मध्ये लोड केली आणि टायमर स्टार्ट केला. आता काय होणार आहे? पुढची प्रत्येक क्लॉकला टायमर पुढे सरकणार. 0001 0010 0011 सॉरी बायनर लिहितं. हेक्साडेसिमल मध्ये आपल्याला लिहायचं 0002 0003 0004 असं करत पुढे पुढे जातो टायमर. 0009 आणि 009 नंतर 000A, कारण हेक्साडेसिमल लँग्वेज आहे. ABC नंतर 000D 000E 000F असं जातं. त्यानंतर मग 0010 परत चालू झालं. 1011 12 13 असं करत 19 पर्यंत, परत 1A 1B 1C 1D 1E 1F आणि नंतर मग 20 परत 21 22 23 23 असं कंटिन्यू. असं हे वाढत 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 कुठपर्यंत जाणार आहे? तर F F F F इथपर्यंत जाणार. तुम्ही म्हणताल मग आता किती वेळानं होईल? तर समजा आपण म्हटलं की 1 मायक्रोसेकंडची क्लॉक पल्स. ठीक आहे. प्रत्येक 1 मायक्रोसेकंडला एक क्लॉक जाते. एक क्लॉक झाली की टायमर 1 न पुढे सरकतो. बरोबर. तर 00 कडनं FFFF कडे यायला त्याला किती वेळ लागतो? किती मायक्रोसेकंद लागतील? ठीक आहे. एका मायक्रोसेकंदला एक पल्स तो पुढे सरकतो, एका व्हॅल्यूनं पुढे सरकतो. तर 00 कडनं FFFF कडे यायला त्याला किती पल्सेस लागतील? तर त्याला 65,536 एवढ्या पल्सेस त्याला लागतात. ठीक आहे. एक पल्स कितीची? एक पल्स 1 मायक्रोसेकंड, असं आपण गृहीत धरले 1 मायक्रोसेकंड. तर याचा अर्थ 65,536 पल्सेसला किती वेळ लागेल? 65,536 मायक्रोसेकंद एवढा वेळ लागेल. मिलीसेकंद म्हटलं तर 65.536 मिलीसेकंद एवढा वेळ लागेल. ओके. सो आता इथे टायमिंग आपल्याला कळालं की 0000 कडनं FFFF कडे जायला टायमरला 65.536 मिलीसेकंद लागतात. एवढ्या मिलीसेकंदनी तो टायमर ओव्हरफ्लो होईल, FFFF कडे जाईल आणि इथनं परत रोल डाऊन. FFFF कडे गेले की परत तो 0000 ला येतो. त्याला रोल डाऊन म्हणतात. दिस इज रोल डाऊन. करेक्ट. तुम्ही म्हटलं मला 65 एवढे मिलीसेकंद नको, मला 1 मिलीसेकंदच पाहिजे. 1 मिलीसेकंदच पाहिजे. तर मला सांग 1 मिलीसेकंद म्हणजे किती मायक्रोसेकंद? तर 1000 मायक्रोसेकंद.
करेक्ट. तर आपल्याला 65,536 मधून 1,000 मायक्रोसेकंद काढले तर किती मिळते आपल्याला? 64,536. ही व्हॅल्यू आपल्याला लोड करावी लागेल. ठीक आहे. ह्याचे हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट, या व्हॅल्यूची हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आपल्याला लोड करावी लागेल. म्हणजे आपल्याला किती मिळतील? 1,000 पल्सेस. आणि 1,000 पल्सेस नंतर टायमर रोल डाऊन. ठीक आहे. आता नॅचरल आहे की ज्यावेळेस तुम्ही ठीक आहे सगळ्यात जास्त टाइम कधी लागेल? जर मी 0,0,0,0 लोड केलं, हे जर लोड केलं तर FFFF कडे जायला मला सर्वात जास्त टाइम लागेल. ओके, मॅक्सिमम टाइम. कारण मी मिनिमम व्हॅल्यू लोड केली. 0,0,0,0 इज द मिनिमम व्हॅल्यू. समजा मी 0,0,0,0 ऐवजी 55,55 पासून स्टार्ट केलं, मी पहिली व्हॅल्यू ही लोड केली, तर इथून FFFF कडे जायला किती वेळ लागेल? तर नॅचरली कमी वेळ लागेल. 0,0,0,0 कडनं FF कडे जायला 65,536 एवढे मायक्रोसेकंड लागतात. तर 55,55 कडनं FFFF कडे जायला निश्चितच कमी, कारण व्हॅल्यू आपण ऑलरेडी हायर व्हॅल्यू लोड करून ठेवली टायमरमध्ये. तर FFFF कडे जायला कमी वेळ लागेल. ओके, लेस टाइम यू विल. मी जशी ही व्हॅल्यू वाढवत जाईन, 55,55च्या ऐवजी मी 66,66 ही व्हॅल्यू भरली, तर या टाइम पेक्षा अजून कमी टाइम लागेल. इथं समजा T1 टाइम लागेल. ठीक आहे. तर 66 कडनं FFFF कडे जायला मला लेस दॅन T1 टाइम लागेल. लेस दॅन T1 कडे. याचा अर्थ मी जेवढी हायर व्हॅल्यू भरीन टायमरमध्ये तेवढा मला कमी टायमिंग मिळणार. बरोबर, FFFF कडे जायला कमी वेळ लागणार, म्हणजे टायमिंग मला कमी मिळणार. तर इथे टायमरचं उलट आहे, हे लक्षात ठेवा. टायमरमध्ये मिनिमम व्हॅल्यू भरली तर तुम्हाला मॅक्झिमम टायमिंग मिळतं, टाइम डिले मिळतो मध्ये. जर तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यू भरली तर तुम्हाला मिनिमम टाइम डिले मिळतो. ठीक आहे. तर तुम्हाला किती टाइम डिले पाहिजे त्यानुसार ती व्हॅल्यू, इनिशियल व्हॅल्यू त्याच्यामध्ये टायमरमध्ये लोड करावी. ओके, सो आय थिंक इट इज क्लिअर. सुरवशे कळतंय का? सुरवसे, सुरवशे नाहीत का? Okay, so this is very important. Okay, if you load minimum value, you will get maximum timing. If you load maximum value, you will get minimum time. त्यामुळे टाइम डिले मधला जो टाइम डिले तो आपण ऍडजस्ट करू शकतो. Okay, we can put any value in between 0,0,0,0 and FFFF. Okay, the timer will start counting up from that value, initial value, and it will go up to FFFF. Correct? So this is the basics of the timer. You have to load the 16-bit values. Okay. So there is timer 0 and there is timer 1. You can independently load 16-bit values into each of these timers. करेक्ट. हे दोन्ही टायमर वेगवेगळे. पहिल्या टायमरमध्ये मी समजा 55,55 ही व्हॅल्यू लोड केली. दुसऱ्या टायमरमध्ये
8050 अशी व्हॅल्यू लोड केली हेक्साडेसिमल. ठीक आहे. तर 55 कडनं FF कडे जायला टायमरला समजा T1 टाइम लागला, तर 8050 कडनं FF कडे जायला नॅचरली लेसर टाइम, लेस दॅन T1 टाइम लागेल, कारण ही व्हॅल्यू हायर आहे. हायर व्हॅल्यू कडनं FF कडे जायला कमी वेळ लागतो, लोअर व्हॅल्यू कडनं FF कडे जायला जास्त वेळ लागतो. So this timing will be less than T1 time. So that is the basic concept of the timers. That is the basic concept of the timers. Now, if you understood what is meant by the timer, what is the basic concept of the timers, then we can use the timers. You can use the timers in different modes. Timers आपण वेगवेगळ्या मोड्स मध्ये वापरू शकतो. Timers can be used in different modes. तुम्ही म्हणता डिफरंट मोड्सचा अर्थ काय? तर टायमर जे आहेत ते आपण वेगवेगळ्या मोड मध्ये वापरू शकतो. ठीक आहे. वेगवेगळे मोड्स म्हणजे 13-bit टायमर मोड, 16-bit टायमर, 8-bit टायमर, स्प्लिट टायमर, असे 4 मोड आपण वापरू शकतो. आपल्याला माहिती टायमर तर आपली 16 बीट होते, तर मी 16 बीट पैकी 13 बिट्स वापरले, 13 बिट्सच वापरले, तर नॅचरली तो 13 बीट टायमर. ठीक आहे. 16 बीट टाइम वापरले मी, तर 16 बीट टायमर झाला. 16 बीट पैकी 8 बिटच वापरले, तर 8 बीट टायमर झाला. आणि स्प्लिट टायमर मध्ये आपल्याला माहिती 16 बीट म्हणजे मगाशी मी सांगितलं 16 बीटचं डिव्हिजन केलेलं आहे. एकाला TH म्हटलेलं आहे आणि एकाला TL म्हटलेलं आहे. खालच्या 8 बीटला TL म्हटलेलं आहे, वरच्या 8 बीटला आपण TH म्हटलेलं. तर हे दोन्ही टायमर इंडिपेंडेंटली आपण वापरू शकतो. ठीक आहे. हा एक टायमर आणि हा एक टायमर, असं स्प्लिट टायमर म्हणायचं. तर स्प्लिट टायमर मध्ये आपण 2 टायमर्स, 2 8-बीट टायमर्स वापरू शकतो. ठीक आहे. तर असे टायमर आपण 4 वेगवेगळ्या मोड्स मध्ये वापरू शकतो. टायमर तर 16 बीटच आहे, नो डाऊट, परंतु समजा मी त्यात ते 16 बीट पैकी 13 बीट टायमर म्हणून वापरले, राहिलेल्या 3 बीट सोडून दिल्या, नॉट युज्ड, देन इट बिकम्स ए 13 बीट टायमर. ओके. जर मी 16च्या 16 बीट्स वापरले, देन इट बिकम्स अ 16 बीट टायमर. जर मी 8च बीट वापरले टायमरच्या, देन इट बिकम्स 8 बीट टायमर. आणि जर मी 2 8 बीट वापरले वेगवेगळ्या, इट बिकम्स अ स्प्लिट टाइम. ओके. सो वेगवेगळ्या मोड्स मध्ये आपण टायमर वापरू शकतो. ते मोड्स कसे वापरायचे हे आपण बघू नंतर. फक्त तुम्हाला एक सारांश सांगितलं की टायमर जे आहेत ते 16 बीट आहेत. ओके. बोथ द टायमर्स आर 16 बीट टायमर्स. टायमर्स आर 16 बीट. टायमर मध्ये आपण मिनिमम व्हॅल्यू 0000 ही 16 बीट व्हॅल्यू, 10 म्हणजे 000, 0000 ला 1 0 हेक्साडेसिमल मधला 1 0, परत 0000 ला दुसरा 0 झाला, परत 0000 ला तिसरा 0 झाला हेक्साडेसिमल मध्ये. हे बायनरी मध्ये लिहितोय, हे बायनरी आणि खालचं आहे ते हेक्साडेसिमल. तर हे 0000H म्हणजे ऍक्च्युली 16 0 आहे. करेक्ट. तर मिनिमम व्हॅल्यू आपण ही लोड करू शकतो टायमर मध्ये, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आपण काय लोड करू शकतो, सगळ्या बिट्स 1 1 1 1, 000च्या ऐवजी 1 1 1 1 लिहा इथं. काय होईल, 1 1 1 1 म्हणजे F, 1 1 1 1 म्हणजे F सगळीकडे.
तर मॅक्झिमम व्हॅल्यू कुठपर्यंत असणार आहे एफ 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 हेक्साडेसिमल. येतं लक्षात? मग अशीच मी सांगितलं, जर तुम्ही 0000 ही व्हॅल्यू लोड केली टायमर मध्ये, तर प्रत्येक क्लॉकला टायमर एक न पुढे सरकणार आणि मग शेवटी तो कुठं पोहोचणार, तर एफ 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 ला पोहोचणार. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. याच्यानंतर तो टायमर एफ 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 च्या पुढे जर क्लॉक दिले आपण, तर तो परत 0000. तर एफ 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 कडनं 000 कडे झाला की त्याला आपण म्हणतो रोल डाऊन. टायमर रोल डाऊन झाला. ओके. Now you can load any value in between 0000 to FFFF. समजा मी 55 भरली व्हॅल्यू टायमर मध्ये, इनिशियल व्हॅल्यू, तर त्याला प्रत्येक क्लॉकला तो पुढे सरकणार. शेवटची व्हॅल्यू काय असणार आहे FFF हेक्साडेसिमल. नॅचरली मी सुरुवातीला 0000 भरली होती, तिथून FFFF कडे जायला मला जास्त वेळ लागला, कारण आपण मिनिमम व्हॅल्यू भरली. तर मॅक्झिमम व्हॅल्यू येण्यासाठी प्रत्येक क्लॉकला काउंटर एक न पुढे सरकणार आहे, तर मॅक्झिमम व्हॅल्यू यायला जास्त वेळ लागणार. जर मी 000च्या ऐवजी 5555 ही व्हॅल्यू भरली, तर नॅचरली 5555 कडनं FFFF कडे जायला कमी वेळ लागणार. ठीक आहे. तर तुम्ही जास्त व्हॅल्यू भरली तर FFFF कडे जायला तुम्हाला कमी वेळ लागेल. जर तुम्ही कमी व्हॅल्यू भरली तर FFFF कडे जायला तुम्हाला जास्त वेळ लागेल. हे रिलेशनशिप. ठीक आहे. तर आपण मध्ये टाइम डिले ऍडजस्ट करतो. म्हणजे काय ऍडजस्ट करतो, तर इथे व्हॅल्यू काय टाकायची नेमकी सुरुवातीला. ठीक आहे. आत्ताच मी तुम्हाला उदाहरण दिलं की समजा क्लॉक स्पीड, टायमर क्लॉक स्पीड 1 मायक्रोसेकंद असेल, म्हणजे एका मायक्रोसेकंदला टायमर एक न पुढे सरकतो, एका व्हॅल्यूनं पुढे सरकतो. असं जर असेल तर 0000 कडनं FFFF कडे जायला त्याला किती वेळ लागेल, तर 65,536 मायक्रोसेकंद एवढा वेळ त्याला लागेल. डिजिट डेसिमल मध्ये 65,536 65,536 म्हणजेच FFFF हेक्साडेसिमल. याचं मी डेसिमल मध्ये रूपांतर केलं. FFFFचं रूपांतर डेसिमल मध्ये केलं तर मला किती काय व्हॅल्यू येते, 65,536. ठीक आहे. तर 000 कडनं FFFF कडे जायला म्हणजेच 65,536 कडे जायला त्याला किती वेळ लागेल, तर एका मायक्रोसेकंदला एक न पुढे सरकतो, एका डिजिटनं पुढे सरकतो, तर त्याला 65,536 मायक्रोसेकंद लागतात 00 कडनं FFFF कडे जायला. ठीक आहे. एवढे मायक्रोसेकंद, याचाच अर्थ 65.536 मिलीसेकंद. मायक्रोसेकंदचं मिलीसेकंद मध्ये लिहिलं, एवढे मिलीसेकंद लागतात. ठीक आहे. मी जर म्हटलं नाही मला 10 मिलीसेकंद पाहिजे, समजा 10 मिलीसेकंद मला डिले पाहिजे, तर मी काय करणार, अशी व्हॅल्यू लोड करणार. ठीक आहे. की मला बरोबर 10 मिलीसेकंद मिळते. 10 मिलीसेकंद म्हणजे 10,000 मायक्रोसेकंद. 10,000 मायक्रोसेकंद. तर मला काय व्हॅल्यू लोड करावी लागेल, नॅचरली मला 65,536 मधून 10,000 घालवतो, 55,536 ही डेसिमल व्हॅल्यू झाली. याची हेक्साडेसिमल व्हॅल्यू तुम्ही काढा, काय 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 येईल. हेक्साडेसिमल म्हणजे 16 बेस ही काढू शकतो आपण. आणि ती व्हॅल्यू जर लोड केली तुम्ही टायमर मध्ये, ठीक आहे, 55,536 इथून मला 65,536 कडे जायला किती वेळ लागेल, 10 मिली सेकंद. करेक्ट. बरोबर आहे. तर याचा अर्थ मला जो डिले पाहिजे, टाइम डिले मध्ये पाहिजे, तो मी ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. 0 मिलीसेकंद पासून ते 65.536 मिलीसेकंद पर्यंत मी टाइम डिले ऍडजस्ट करू शकतो.
ठीक आहे. आता हे टायमर्स कसे वापरायचे ते आपण बघू नंतर. पहिल्यांदा टायमर म्हणजे काय, 16 बिट टायमर म्हणजे काय, टायमिंग कसं दिलं जातं, टाइम डिले कसा प्रोड्यूस केला जातो, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली. आय थिंक इट इज क्लिअर. तर इथं जो ब्लॉक आहे त्यातला टायमर ब्लॉक मी आता तुम्हाला डिस्क्राईब केला. त्याच्यानंतर इंटरप्ट ब्लॉक मी कालच डिस्कस केला. आता सिरियल पोर्ट ब्लॉक आहे इथे एक आहे. ठीक आहे. तर सिरियल पोर्ट ब्लॉक काय, serial port, what is serial port? ओके. तर सिरियल पोर्ट म्हणजे काय, हा तुमचा डेटा आहे समजा 8 बिट डेटा. हा तुमचा 8 बिट डेटा आहे समजा. दिस इज द 8 बिट डेटा. ठीक आहे. मला हा सगळा डेटा ट्रान्सफर करायचा आहे. जर मी तो सगळा डेटा एकाच वेळेस ट्रान्सफर केला, तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरलल ट्रान्सफर, पॅरलल डेटा ट्रान्सफर. एकाच वेळी डेटा ट्रान्सफर केला तर त्याला म्हणायचं पॅरलल डेटा ट्रान्सफर. सगळा डेटा मी एकाच वेळेस बाहेर टाकला किंवा बाहेरचा सगळा डेटा 8 बिट डेटा मी एकाच वेळेस आतमध्ये घेतला, त्याला म्हणायचं पॅरलल डेटा ट्रान्सफर. दुसरा एक प्रकार आहे सिरियल डेटा ट्रान्सफर. Serial data transfer. What do you mean by serial data transfer? Here, all the data is not simultaneously transferred. Rather, single bit of data is transferred. पहिल्यांदा ह्या 1 ला पाठवायचं, बाहेर पाठवायचं. नंतर या 1 ला बाहेर पाठवायचं. नंतर या 0 ला बाहेर पाठवायचं. नंतर परत या 1 ला डेटा बाहेर पाठवायचं. एक एक बिट बाहेर पाठवायचं. ठीक आहे. 8 बिट एकदम नाही पाठवायच्या एकाच वेळेस नाही, तर त्या सुट्ट्या सुट्ट्या करायच्या. काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की बिस्किटाचा पुडा. ठीक आहे. बिस्किटाचा पुडा म्हणजे 8 बिट, सगळ्या बिट्स आल्या त्या. आणि ज्यावेळेस मी बिस्किटाचा पुडा फोडतो त्यावेळेस एक एक बिस्किट बाहेर पडतो. त्यात एक एक बिस्किट म्हणजे एक एक बिट बाहेर पडतो. बरोबर आहे. तर एक तर तुम्ही पुडा ट्रान्सफर करू शकता, अख्खा पुडा, त्याला पॅरलल डेटा ट्रान्सफर म्हणायचं. किंवा पुडा फोडायचा आणि त्याचं एक एक बिस्किट त्यातनं बाहेर टाकायचं, त्याला म्हणायचं सिरियल डेटा ट्रान्सफर. ओके. सो देर इज डिफरन्स बिटवीन पॅरलल डेटा ट्रान्सफर अँड सिरियल डेटा ट्रान्सफर. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर बिस्किटाच्या पुड्याचं उदाहरण लक्षात ठेवा. आता नॅचरली एक एक बिस्किट टाकत जाणं म्हणजे जास्त वेळ लागणार. प्रत्येक वेळेस पुडा फोडायचा, त्यातलं एक एक बिस्किट बाहेर टाकत जायचं. ठीक आहे. त्यापेक्षा अख्खा पुडा टाकला मी, ट्रान्सफर केला, तर ते जास्त सोपं, फास्ट होत. एकाच वेळेस सगळीच बिस्किट एकाच वेळेस ट्रान्सफर केलं. ठीक आहे. परंतु मागच्या वेळेस मी तुम्हाला एक त्याचं डिसएडव्हान्टेज पण सांगितलं. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज? The disadvantage is whenever you are transferring the data simultaneously, parallel data transfer, at that time what happens, if I change my microcontroller, if I use a 16-bit microcontroller, आता मला सांगा 8 बिट मला डेटा ट्रान्सफर करायचं, 8 बिट, प्रत्येक वेगळी वेगळी बीट आहे, तर मला 8 वायरी लागणार ना. एका वायरवर मी 0 किंवा 1 पाठवू शकतो, दुसऱ्या वायरवर मी 0 किंवा 1 पाठवू शकतो, तिसऱ्या वायरवर मी 0 किंवा 1 पाठवू शकतो.
म्हणजे मला 8 बीट जर पाठवायचे असतील वेगवेगळे तर मला 8 वायर लागणार, 8 वायर्स लागतात. ठीक आहे. तर पॅरलल डेटा ट्रान्सफर मध्ये जेवढे बिट्स तुम्हाला ट्रान्सफर करायचे तेवढ्या वायरी तुम्हाला लागतात. उद्या जर मला 16 बीट कंट्रोलर वापरायचा असेल तर मला किती वायरी लागणार? 16 वायरी लागणार. 16 बीट जर ट्रान्सफर करायचे असतील तर 16 वायर लागणार. 32 बीट जर ट्रान्सफर करायचे असतील मला तर 32 वायर लागणार. याचा अर्थ वायरची संख्या वाढत वाढत चालेल. हे कशामध्ये? पॅरलल डेटा ट्रान्सफर. मग सिरियल डेटा ट्रान्सफर मध्ये मला काही फरक पडत नाही. 8 बीट असू द्या, 16 बीट असू द्या, नाहीतर 32 बीट असू द्या. मी काय करणार आहे? पुढाच फोडणार आहे आणि त्यातनं एक एक बाहेर टाकणार, एक एक बीट बाहेर टाकणार. ठीक आहे. हा ऍडव्हान्टेज झाला सिरियल डेटा ट्रान्सफर. तुम्ही 8 बीट मायक्रो कंट्रोलर वापरा किंवा 16 बीट मायक्रो कंट्रोलर वापरा, or you use 32-bit microcontroller, whatever may be the size of your microcontroller, you are going to send or transfer only 1 bit at a time. Okay, so that doesn't matter. The size of the wire or number of wires used is immaterial in case of serial data transfer. Correct? But in case of parallel data transfer, it matters. Because if you are sending or transferring 8-bit data, then you need 8 wires. If you are transferring 16-bit data, then you need 16 wires. Okay, if you are transferring 32-bit data, then you need 32 wires. So number of wires keep on increasing as the number of as the size of your data is increasing. This is not the case in case of serial data transfer. Whatever may be the size of your data, you are going to send only 1 bit at a time. So I need only 1 wire to send the data and 1 wire to receive the data and 1 common ground wire. So only 3 wire communication is there. One wire for transferring the data, that is for sending the data, 1 wire for receiving the data, and 1 wire for as a common ground. Okay, so that is the advantage of serial data communication. So in microcontroller particularly, serial data, whenever you want to communicate or make a data transfer with other devices, normally serial communication is used. Okay. For example, I want to send the data from microcontroller to the computer system, or I want to receive the data from computer system to the microcontroller. In that case, I will not use parallel communication or parallel data transfer. Rather, I will go for serial data transfer, or I will make use of serial communication. Correct? There are protocols for serial data communication. What are those protocols? That we are going to study in detail whenever we will be discussing the serial data programming, serial data communication program. At that time, I will tell you what are the different protocols in the serial communication. So I will stop here. Because the time is running out. Next time, we will continue. हा सर बोला की. बरं, तो रिपोर्ट तुम्हाला टाकलाय मी आता विद्यापीठातून घेतलाय. बर बर सिलेक्शन कमिटीला. बर तो काय करा ते